नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मस्त अशी ही नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत आणि ही आपण मुळा वापरून बनवणार आहोत. मुळा खायला कोणालाच आवडत नाही. मुळा पाहून सगळेच नाकडोळे मुरडतात, पण मुळा खाण्याचे खूप फायदेशीर गुणधर्म आहेत. मुळा पचनक्रिया सुधारतो, वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, असे अनेक गुणधर्म आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी मुळा खाल्लाच पाहिजे. पण असा मुळा खायला दिला तर कोणीच खात नाही. पण मुळ्याची अशी छान रेसिपी बनवून दिली ना, तर सगळे अगदी आवडीने खातील. एकदम मस्त रेसिपी आहे, झटपट तयार होते, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि कोणतीही पूर्वतयारीसुद्धा करावी लागत नाही. रेसिपी संपूर्ण पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. रेसिपी थोडी जरी आवडली ना, तर रेसिपीसाठी नक्की लाईक करा. आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे या भांड्यामध्ये. जे पीठ आपण भाकरी बनवण्यासाठी ज्वारीचं पीठ वापरतो ना, तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 4 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्यासोबत 1 वाटी खिसलेला मुळा, मुळ्याची साल काढायची आहे आणि बारीक खिसणीने खिसून घ्यायचं आहे. त्यासोबत याच्यामध्ये घालत आहे 1 छोटा चमचा लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. अर्धा चमचा ओवा, ओवा थोडासा हातावरती चोळून घालायचा आहे. त्यासोबत अर्धा चमचा हळद, 1 छोटा चमचा धने पावडर, 1 ते 1.5 चमचा आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. 1 टेबलस्पून लिंबाचा रस आणि याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला पातळसर असं हे मिश्रण करून घ्यायचं आहे. एकदम जास्तीचं पाणी घालायचं नाही, गरज लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून पातळ असं मिश्रण हे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल ना, तर मुळ्याची पानंसुद्धा बारीक अशी चिरून तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. थोडा पाण्याचा वापर करून हे मिश्रण तयार करून घेऊयात. जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही, अगदी सहज हे तव्यावरती पसरलं जाईल असं हे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. इथे मी हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालं पाहिजे. जास्तीही पातळ नाही आणि जास्तीही घट्ट नाही. अगदी सहज हे पडलं जात आहे. अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. गॅसवरती तवा मी आधीच गरम करायला ठेवून दिला होता. तवा इथे गरम झालेला आहे. 1 चमचाभर मिश्रण आपल्याला या तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने हे पसरवून घ्यायचं आहे. जास्तीही जाड नाही आणि जास्ती पातळही नाही, मीडियम साईजमध्ये आपल्याला हे असं घालून घ्यायचं आहे. वरून थोडेसे तीळ घालत आहे. तुम्हाला हवे असतील तर घाला, नाही घातले तरीही चालतील. आणि वरची बाजू पूर्णपणे सुकू द्यायची आहे आणि नंतरच आपल्याला हे उलटून घ्यायचं आहे. साईडने 1 चमचाभर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. वरची बाजू इथे पूर्णपणे सुकलेली आहे. कडा साईडच्या मोकळ्या करून घेऊयात आणि पलटून घेऊयात. आणि दोन्ही साईडून आता आपल्याला छान असं अलटून-पालटून भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडून इथे छान असं भाजलं गेलेलं आहे. काढून घेऊयात आणि उरलेले पण आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. इथे मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवत आहे. एक पळीभरच मिश्रण आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचे आहेत आणि छोटे-छोटे असे हे बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असेल ना, तर याच्यामध्ये तुम्ही अजून वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकता. इथे मी फक्त मुळाच घातलेला आहे. इथे आपला दुसराही छान खालच्या साईडून भाजला गेलेला आहे. आधी साईडून कडा सोडून घ्यायच्या आणि नंतर उलटवायचा, म्हणजे व्यवस्थित उलटला जातो, तुटला वगैरे जात नाही. दोन्ही साईडने ही छान आता भाजून घेऊया. मस्त रेसिपी आहे, झटपट तयार होते, जास्त वेळसुद्धा लागत नाही. इथे आपला दुसरासुद्धा छान असा दोन्ही साईडून भाजून झालेला आहे. काढून घेऊयात आणि उरलेले सगळे आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. मस्त असे मुळ्याचे धिरडे आपले इथे तयार झालेले आहेत.
चवीला अप्रतिम लागतात. हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवू शकता किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणामध्येही बनवू शकता. एकदम मस्त रेसिपी आहे. कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. जास्त वेळसुद्धा लागत नाही. कमी वेळात अगदी मस्त रेसिपी तयार होते. हे तुम्ही सॉससोबत, चटणीसोबत खाऊ शकता. एकदम मस्त आणि टेस्टी रेसिपी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि सगळ्यांसोबत ही रेसिपी जरूर शेअर करा. आणि आपण आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.